ज्या दिवशी तुम्ही तुमच्या बाबांना कुठलं बी एक औषध नाही आणून देऊ शकलात त्या दिवसापासनं ते फक्त माझे. मला जसं वाटल तसं ठेवीन आणि तू काय बी बोलणार नाहीये. काय? हे काय बोलताय तुम्ही? जे बी तुला समजायचंय, पण माझी ही अट मान्य कर. तुम्हा दोघांनी बी तुमची लायकी समजेल की. लई उडून उडून आमचे बाबा आम्ही समज करू शकतो बोलत असताना तुम्ही ते नाही होणार मग. आणि मग मी माझ्या नवऱ्याला मिळवीन. मिळवण्याचा मुद्दाच कुठे येतो? बाबा आपल्या सर्वांचे आहेत. जर ते तुमचे पती आहेत तर माझे वडील देखील आहेत. जेवढं बोलत आहे ना तेवढंच कर. बाहेर सगळ्यांचं आव्हान स्वीकारतो ना तू, तर माझं बस स्वीकार. स्वतःला लई सामर्थ्यवान समजतोस ना, तर कर स्वीकार. ठीक आहे, ठीक आहे, मी स्वीकार करतो. हे बरोबर करत नाही तुम्ही. मुलगा आहे तो तुमचा. सौतीसारखा व्यवहार करताय तुम्ही त्यांच्यासोबत. बरं, तुला लई लहान आहे माझ्यापेक्षा. उंचीनं, नात्यानं, वयानं आणि अनुभवानं बी. त्यामुळं समज नाहीये तुला. मी समजवते. सावत्र फक्त नात्याचं नाव नाहीये. जेव्हा रागाची आग आपल्या मोठ्या रूपात होईल तेव्हा तिला बी सावत्र बोलतात. आणि या भीमचं असंच काहीतरी आहे. त्यामुळं जा आणि आपल्या नवऱ्याला समजव. जर यावेळी तो हरला ना तर आपल्या बाबाला नेहमीसाठी गंवलतो. आणि होय, आणि कोणाची मदत नको घेऊ. नवरा बायको मिळून हिस्सा घ्या. भीम, भीम, मी भले इथं राहू अगर न राहू, पर नेहमी आपल्या कुटुंबाच्या संगतच आहे. वय भीम, आपण समधे मिळून बाबांचा उपचार करू शकतो. आपण सर्व मिळून नाही आनंदादा. मी आणि रमाला मिळून बाबांची जबाबदारी घ्यायला हवी. पण असं का? बाहेर सगळ्यांचं आव्हान स्वीकारतो ना तू, तर माझं बस स्वीकार. स्वतःला लई सामर्थ्यवान समजतोस ना, तर कर स्वीकार. कोणाचं तरी आव्हान स्वीकारलंय मी, बाबांचा पूर्णपणे उपचार करण्याचं. तुम्हाला तर समजलंच असेल, जिजाबाईजींनी आव्हान दिलंय मला आणि रमाला की आजपासून फक्त आम्ही दोघेच बाबांची देखभाल करणार, त्यांची काळजी घ्यायची आणि त्यांचा उपचार करायचा. बाकी कोणीही काही करणार नाही. मलाही हेच वाटत होतं की आपण तिघं भाऊ मिळून सर्वांनी मिळून बाबांना सांभाळायचं. पण जिजाबाईजी काहीतरी वेगळंच इच्छितात. खरं तर मुद्दा हा आहे की त्यांना असं वाटतं की बाबा फक्त त्यांचे आहेत. त्या स्वतः बाबांना एकट्याने सांभाळू इच्छितात, कारण ते त्यांचे पती आहेत. पण मला असं वाटतंय की बाबा त्यांचे पती आहेत तर आपले वडील देखील आहेत. जेवढा अधिकार त्यांचा बाबांवर आहे तेवढाच अधिकार, तेवढाच हक्क आपला देखील बाबांवर आहे. पण त्या हे मान्य करायला तयारच नाहीये. पण एक गोष्ट आहे, भलेही हे आव्हान मी आणि रमाने स्वीकार केलंय, पण मी जे काही करेन ते आपल्या सर्वांच्या द्वारे करेन, तुम्हा दोघांच्या द्वारे देखील. कारण असं तर आपण 3 भाऊ आहोत, पण आपल्या बाबांसाठी आज देखील आपण तिघे एक आहोत आणि नेहमी राहू. आता एका बाजूला म्या आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही दोघं. बघूया
बघूया यो खेळ कोण जिंकणार आहे ते. घराला मैदान बनवून ठेवले तुम्ही आणि बाबांच्या आयुष्याला खेळ. मी कधीच विचार केला नव्हता की तुम्ही एवढं समजा कराल. अगं तर मी तरी कुठे विचार केला होता की मला असा सासर मिळेल म्हणून. आधी मला माझी पोरं येऊन समजावतील, त्यानंतर सून येऊन मला समजावणार, आणि मग समधी माणसं मिळून माझ्याच इच्छांचा गळा घोटणार. विचार केला होता मी? नाही ना. तर आयुष्यात ते बी होतं जसं आपण कधी विचार करत नाही. त्यामुळं आता येळ फुकट घालवू नकोस. जा आणि पैक्यांची व्यवस्था कर, जेणेकरून संध्याकाळी तुझ्या बाबासनी औषध देऊ शकशील. एकदा पुन्हा आठवण करून देते, जर संध्याकाळी आपल्या बाबासनी पुन्हा वेळेवर औषध नाही देऊ शकलीस तर तुझं बाबा फक्त माझे पती असतील. जर आपण तिघं बी बाबांची पोरं हाव तर या समस्येचा उपाय बी आपण तिघं मिळून काढू शकतो. वय आय हाय कोण आपल्या मध्ये अट ठेवणारी? एकदम बरोबर बोलत आहेस आनंद. जर म्या कोणी बी नसल तर भीमनं मला बोलावं की ते हे आव्हान सोडून पाऊल माग घेत आहे. मग म्या, बाळा तू आणि आनंद तू, आपण तिघं मिळून बाबासनी सांभाळू. पर आई, भीम आपल्या संग का नाही सामील होऊ शकत? आई आम्हा समजाच नाही माहित आहे का भीम आणि तुमचं नाही पटत, पण आम्ही हे बी मानतो भीमनं आयुष्यभर प्रयत्न केला आहे तुमच्या आणि बाबांच्या मध्ये कधीच नाही यायचा. तर मग तुम्ही असं का करता? तुम्ही दोघं माझ्या जागेवर नाहीये ना, त्यामुळे माझ्या जागेवर येऊन नाही विचार करू शकता आणि न कल्पना करू शकता. पर यो भीम तर स्वतःला लई पात्र समजतो. कदाचित यो माझ्या जागेवर येऊन विचार करू शकतो, पर त्याला तर तसं वाटत नाहीये आणि एवढ्या वर्षात त्यानं कवा बी असं केलं बी नाहीये. त्यामुळं आजवरचं समद बोलणं इसरून जावा आणि भीम आणि रमा आणि माझ्यामध्ये जे आव्हान ठरलं आहे त्यावर लक्ष द्या. सांग भीम, काय करायचं आहे? अजून बी वेळ आहे तुझ्याकडं, अजून बी तू पाऊल माग घेऊ शकतोस. रमा, रमा, चल. थांब भीम. लहानपणी तुला ह्यासाठी लढाई नाही शिकवलं मी. का एका बाईच्या एकदम फालतू हट्टामुळं तू लढाईला निघून जावस. बाबा माझ्याकडे पहा. हे बघा, तुमची तब्येत आधीपासून खराब आहे. तुम्ही ह्या सर्वाबद्दल नका विचार करू. आणि हे कोणाच्या हट्टामुळे नाही, तर हे एका मुलाचं आणि सुनेचं आपल्या बाबांवर आणि सासऱ्यांवर स्नेह दाखवण्याची, जबाबदारी सांभाळण्याची संधी आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि हा तर अजिबात विचार करू नका की हे तुमच्या कारणाने होतंय. पण तुम्ही कारण नाही तर एक माध्यम आहात, ज्यामुळे सर्वांना हे कळेल की भीम आणि रमासाठी त्यांचे बाबा काय आहेत. चल. त्या भीमराव आणि रमाबाईने आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली आहे. जिजाबाईच्या आव्हानाला स्वीकार करून की ते आपल्या हाताने दररोज रामजीला औषध देतील
आणि जर कधी नाही पाजू शकले तर बस त्या दिवसापासून रामजी त्यांचे बाबा नाही राहणार, फक्त आणि फक्त जिजाबाईचे होऊन राहतील. बानो, भीम आणि रमावर पडलेल्या या संकटाला आम्हाला आपल्या संधीत बदलायचं आहे. परंतु कसे बाबा? त्या भीमराव कडून त्याच्या बापाला हिरावून. समजलंय बाबा? म्हणजे आपल्याला फक्त एवढा प्रयत्न करायचा आहे की त्या भीमरावला कोणी काम देऊ नये. बस आज संध्याकाळपर्यंत त्याला कोणी काम देऊ नये. मग भीमराव आणि रामजी वेगळे, आणि रामजीशी वेगळं होताच भीमराव कमकुवत पडेल. अगदी योग्य बाळा. तर जा आणि आपली संपूर्ण ताकद लावा, काहीही करा, परंतु आज संध्याकाळपर्यंत भीमराव आणि रमाला कोणतेच काम नाही मिळाले पाहिजे, जेणेकरून विना पैशाचे राहावेत ते. बाबा, तुम्हाला वचन देतो की भीम आणि रमाला एक आणा सुद्धा कमवून देणार नाही. आज पहिल्यांदा एक लढाई नात्यांना वाचवण्यासाठी लढायची आहे. नाहीतर आतापर्यंत आपलं अस्तित्व टिकवण्याची, प्रतिष्ठा देण्याची खूप लढाई लढलो, पण ही लढाई अशी नाहीये. त्यामुळे विचित्र वाटतंय, वाईट वाटतंय. निर्णय येण्याच्या आधीच असं वाटतंय की जसं मी थकून गेलोय. तुम्ही ना गोष्टींना सोपं करून टाका. तुम्हीच बोलता ना की आयुष्यात किती वेळा समस्या एका गुंतलेल्या धाग्यासारखी येते, आणि अशा वेळी आपल्याला नीटपणे अंधैर्यानं त्या धाग्यानं एक एक करून सोडवावं लागतं. ही अडचण तशीच आहे आणि आपण तिला तशीच सोडू. चला जाऊया काम शोधायला. जातीला वाचवायचं आहे, 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 जातीला वाचवायचं आहे. भीमराव, तुझ्या जातीच्या लोकांचीही एवढी तरी लायकी नाही की ते तुला काम देतील. अरे, ज्यांच्याकडे स्वतःसाठी खायला काही नाहीये ते तुला काय काम देणार? आणि जे काम देतील ते आमच्या जातीचे असतील. त्यामुळेच हे सोबत घेऊन चालतोय, कारण लोक तुमचे हे अपशकुनी चेहरे पाहून तुम्हाला काम देऊ नयेत. अच्छा भीमराव, महाविद्यालयाच्या परीक्षेत तू एकदम स्पष्ट राहतोस की प्रत्येक प्रश्नाचे तुला एक एक उत्तर माहिती असते. तर इथे पण राहा ना स्पष्ट. एक अशी लढाई लढायला इच्छितोस जी तू निश्चितच हारणार आहेस, तर पाऊल पुढे टाक आणि नोकरी शोधायला जा. आणि जर काही वेळाने होणाऱ्या पराजयाला स्वीकार करून पाऊल मागे टाकू शकलास तर जा, चाळीत परत जा. आणि हवं तर आपल्या आईचे हात पाय पकडा, कारण त्यातला थोडा हिस्सा तुझाही शिल्लक राहावा.
फक्त चेहरा बदललाय, बाकी व्यक्तिरेखा मात्र तशाच राहतात. तुमच्या आधी नरोत्तम जोशी होते, ते बी तसेच माझ्या नवऱ्याच्या मागे मागे फिरत राहिले. चल जाऊया, तू नोकरी शोध आणि मी जाऊन तिथे तुझी साथ आणि तुझी कुवत सांगेन. माझा नवरा जिथे जिथे नोकरी करायला गेला ते तिकडे बी गेले. सर, मी भीमराव आंबेडकर. तुमच्या हॉस्पिटलमध्ये काही काम असेल तर सांगा ना. सर, लागलीच चला हे देखील विचारा की याची जात काय आहे. त्यांच्यामुळे बऱ्याच ठिकाणी कामं नाही मिळाली. नाही, सर, तुम्ही माझं ऐका तरी माझं. मी शिक्षित आहे, मला हे सर्व काम. पण शेवटी काम मिळालंच. तू उद्यापासून कामावर येऊ शकतोस. माझ्या ऑफिसमध्ये तू माझा असिस्टंट बनून काम करायचे. थँक्यू सर. तर आज नोकरी करूनच दाखव. नक्कीच दाखवणार. हा तर चल, चला. जातीला वाचवायचा आहे, जातीला वाचवायचा आहे, जातीला वाचवायचा आहे. घ्या, जेवण करा. भूक नाहीये. भूक नाहीये? हे सगळं बोलून आता काय बी फायदा नाहीये. तब्येत बरोबर नाहीये तुमची. तुम्हाला जेवण तर केलंच पाहिजे. भीमराव मला एका नव्या संकटामध्ये अडकविलंस आणि इथं तुम्हाला भाकर देते आहेस. भांडायचं नाहीये मला तुमच्या संग. आणि जसं तुम्ही आजपर्यंत माझ्या आणि भीमच्या भांडणात निर्णय नाही घेतला, तसं पुढे बी नका घेऊ. होय, तुझ्या आणि भीमच्या भांडणामध्ये मी कधी निर्णय नाही घेतला ना, तर आता मी स्वतःला स्वतःचा निर्णय ऐकवतो. आणि माझा निर्णय हो आहे का म्या जेवण नाही जेवणार. जेवणार तुम्ही? बोलू ना, नाही जेवणार. जिजाबाई, पाहिजे ते नाटक कर. आज तर म्या नाहीच जेवणार, नाहीच जेवणार. ते दोघं कधी रिकामे हाती नाही परतली, आज बी नाही परतणार. पण आज भीम रमा रिकाम्या हाती परत येतील. काय झालं? भीमरमाच्या माग माग महिपाल आणि शिशुपाल दोघही घोषणा देत चालली आहेत की जातीला वाचवायचं असेल तर भीमरमाला काम द्यायचं नाही. ह्यामुळे आता कोण भीमरमाला काम देणार? काय? तो मेघनाथ आणि त्याची पोरं भीमच्या माग लागली आहेत आणि घरात जिजाबाई आणि माझ्या माग तुमचा भाऊ लागलाय. ताई, बाळा, आनंद, लक्ष्मी, तुम्ही समधी हितच आहे ना? तर मी तुम्हाला सांगते, त्यांनी जेवण जेवायला नकार दिला आहे. आता त्यासनी कसं भरवायचं ते तुम्ही लोकच बघा. जर म्या हट्ट केला तर ते ओरडतील, बोलतील मला आणि त्यांची तब्येत अजून बी खराब होऊ शकते. औषधांना तर भीम आणि रमाची जबाबदारी आहे, पण जेवण भरवण्याची जबाबदारी तुम्हा समध्यांची बी आहे ना. बघा ना ताई. जातीला वाचवायचं, जातीला वाचवायचं, जातीला वाचवायचं आहे, जातीला वाचवायचं आहे. नमस्कार शेठजी. आम्हा दोघांसाठी काही काम आहे का? आम्हाला कामाची खूप गरज आहे. माझे बाबा आजारी आहेत.
त्यांच्या औषधासाठी पैसे नाही आहेत आमच्याजवळ. काहीही करून संध्याकाळपर्यंत पैसे कमवायचे आहेत आणि बाबांसाठी औषध विकत घ्यायचंय. तुम्ही बी कोणाचे वडील आहात, तुमची बी पोरं असतील ना. आमची अडचण आणि भाव समजून घ्या.